जाणारा गोविंदा एकेकाळी त्याच्या डान्स आणि विनोदी अभिनयामुळे नेहमी चर्चेत असायचा. गोविंदाचं पूर्ण नाव गोविंद अरुण आहुजा. त्याचा जन्म 21 डिसेंबर 1963चा. एका सर्वेनुसार असं सांगितलं होतं की गोविंदा हा त्याच्या काळातील सगळ्यात फेमस अशा 10 ॲक्टर्सपैकी एक होता. गोविंदाने त्याचं शिक्षण वसईच्या अण्णासाहेब उर्तक कॉलेजमधून पूर्ण केलं, पण पुढे त्याला नोकरीत इंटरेस्ट नसल्यामुळे त्याच्या वडिलांच्या सांगण्यानुसार त्याने सिनेमामध्ये काम करण्यास सुरुवात केली. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, गोविंदाची पहिली फिल्म तन बदन ही त्याच्या काकानेच डायरेक्ट केली होती. त्याच्यामध्ये असलेल्या टॅलेंटमुळे त्याच्याकडे चित्रपटांची रांग लागली होती आणि असं चर्चेत आलं होतं की गोविंदाने एकाच वेळी 40 चित्रपट साईन केले होते. 1980 ते 90च्या दशकात कादर खान आणि गोविंदा यांनी सलग सुपरहिट सिनेमे दिले होते. त्या दोघांमध्ये जे कॉमिक टायमिंग होतं ते भल्या हिरोंना कदाचित कधी जमलंच नसतं. ते दोघे एकाच चित्रपटात म्हणलं की चित्रपट हिट झालाच समजायचा. दुले राजा, हिरो नंबर 1, कुली नंबर 1, अखियों से गोली मारे, राजा बाबू अशा एकांपेक्षा एक सरस चित्रपटांमध्ये त्या दोघांची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळालीच आहे. तर आता जाणून घेऊयात, एवढं मोठं स्टारडम असताना देखील आज कामासाठी गोविंदाला वणवण फिरावं का लागते. म्हणतात की तो जवळजवळ आजकाल घरीच बसून असतो. अलीकडेच त्या काळचे अभिनेते शहजाद खान यांनी एका टीव्ही चॅनेलला मुलाखत देताना असा किस्सा सांगितला होता की गोविंद आणि त्याचं स्टारडम संपुष्टात यायला सुरुवात झाली. असो, पण मित्रांनो काही म्हणा, गोविंदाचा ॲक्टिंगमध्ये डान्सिंगमध्ये त्या काळी कोणी हात पकडू शकत नव्हतं. अशा हर हुन्नरी अभिनेत्याला आज कामासाठी हात पसरावे लागत आहे. हे खरंच खूपच दुर्दैवी म्हणावे लागेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि गोविंदाची कोणत्या चित्रपटामधील ॲक्टिंग तुम्हाला सर्वात जास्त आवडली होती ते देखील नक्कीच सांगा. भेटूया परत पुन्हा अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.